मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय स्टडी करायचा आहे. ऑलरेडी आपण फॅसिलेटेड डिफ्युजन त्याच्यासाठी कुठले मेम्ब्रेन प्रोटीन वापरतात हे स्टडी केलेलं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. त्यासाठी बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सेलच्या आत मॉलिक्यूल जाताना किंवा सेलच्या आतून मॉलिक्यूल बाहेर येताना आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी हा जो मेम्ब्रेन आहे तो कुठला मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन. हा सेल मेम्ब्रेन, हा सेलच्या आउटसाइडचा एन्व्हायरमेंट आणि हा सेलचा इनसाइडचा एन्व्हायरमेंट. इथपर्यंतच्या पार्टिशन पर्यंत पहा. आता काय होतं बघा, हा सेलचा आउटसाइड एन्व्हायरमेंट, हा सेलचा इनसाइड एन्व्हायरमेंट, दोन्हीला सेपरेट केले सेल मेम्ब्रेन. आणि ह्या सेल मेम्ब्रेन मध्ये हा जो आहे तो ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणजे कॅरियर प्रोटीन या ठिकाणी म्हणतोय आपण. हा जो ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे त्याच्या मदतीने ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होणार आहे. आता ऍक्च्युअली ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कशाचा वापर करतो बघा, एनर्जीचा वापर करतं. कशासाठी? टू ट्रान्सपोर्ट अँड पंप द मॉलिक्यूल अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याचा अर्थ काय, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होताना कुठल्याही मॉलिक्यूलचं, आता हा समजा मॉलिक्यूल आहे, कुठल्याही मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन सेलच्या इनसाइडला किंवा आउटसाइडला होत असताना, मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन सेलच्या इनसाइडला किंवा आउटसाइडला होत असताना त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे होतं. याचा अर्थ काय, मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन लो कडून हाय कडे. आता इथं या सेलमध्ये बघा, सेलच्या आत मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, लो, आणि सेलच्या बाहेर मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, हाय. इथे मॉलिक्यूल अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध सेलच्या इनसाइड होऊन सेलच्या आउटसाइडला या ठिकाणी मॉलिक्यूल जातात कॅरियर प्रोटीनच्या मदतीने. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे मॉलिक्यूल जातात. आणि जात असताना कुठल्या प्रोटीनचा वापर करतात, ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आणि ते ट्रान्सपोर्ट प्रोटीन कुठल्या एनर्जीचा वापर करतं बघा, एटीपी एनर्जीचा वापर करतं. आणि त्यामुळे ते मॉलिक्यूलला लो कडून हाय कडे ट्रान्सफर करतं. आता पर्टिक्युलरली या सेलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सेलच्या आत इथं मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे आणि सेलच्या बाहेर मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. इथे मॉलिक्यूल इनसाइड ऑफ द सेल टू आउटसाइड ऑफ द सेल कसे जातात ते पाहूया. म्हणून बघाशी म्हटलं मी, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट लो कडून हाय कडे होतं अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मॉलिक्यूलला जे मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करायचे आहेत किंवा त्यांना पंप करायचे आहेत त्याच्या लो कडून हाय कडे होतं अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कॅरिड आउट बाय स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट प्रोटीन. मगाशी सांगितलं ना मी, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होताना सेल मेम्ब्रेन मध्ये स्पेसिफिक प्रकारचे कॅरियर प्रोटीन, इथं शब्द वापरलाय स्पेसिफिक प्रकारचे कॅरियर प्रोटीन या ठिकाणी वापरतात. आणि हे कॅरियर प्रोटीन आहेत त्यांना पंप्स देखील म्हणतात. कॅरियर प्रोटीनला म्हणतोय आपण पंप्स. हे जे पंप्स आहेत ते पंप्स काय वापरतात, मॉलिक्यूलला लो कडून हाय कडे ट्रान्सफर करताना हे जे पंप्स आहेत कुठल्या एनर्जीचा वापर करतात, एटीपी एनर्जीचा वापर करतात टू कॅरी द सबस्टन्स. हे बघा, पंप्स म्हणजे काय, स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणजे पंप्स आर द प्रोटीन्स दॅट युजेस एनर्जी टू कॅरी द सबस्टन्सेस अक्रॉस द मेम्ब्रेन. याचा अर्थ काय बघा, हे जे पंप्स आहेत ते पंप्स एटीपी एनर्जीचा वापर करतात मॉलिक्यूलला किंवा सबस्टन्सेसला त्याच्या हाय कडून लो कडे नेताना सेल मेम्ब्रेनला पास करून. म्हणजे आता या मॉलिक्यूलला ह्या सेलच्या इनसाइड होऊन सेलच्या आउटसाइडला जायचं आहे, म्हणजे सेल मेम्ब्रेनला क्रॉस करायचं आहे. तेव्हा हे जे पंप्स आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत तेव्हा एटीपी एनर्जीचा ते वापर करतात. आणि एटीपी एनर्जीचा ते वापर करून मॉलिक्यूलना त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन कडून त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडे ते ट्रान्सपोर्ट करतात. आता हा बघा पॉइंट मी काय सांगितला, ट्रान्सपोर्ट प्रोटीन फक्त ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये तेवढंच आहेत का, ट्रान्सपोर्ट प्रोटीन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये पण आहेत. आता फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये आपण पाहिलंय,
फॅसिलिटेड डिफ्युजन ही पॅसिव्ह आहे, तिथं देखील ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर केलेला आहे. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये देखील ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर केलेला आहे. परंतु ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे एटीपी एनर्जीचा वापर हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन करतो. एटीपी एनर्जीचा वापर केल्यावर त्या एटीपी मधला फॉस्फेट ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला अटॅच होतो आणि जो मॉलिक्यूल हे बघा त्याच्या लो कडून हायकडे चालला आहे तो ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साईटला इथं जाऊन बाइंड होतोय. ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साईटला बाइंड झाला की एटीपी मधला फॉस्फेट काय करतो, ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला फ्लिप ऑफ करतो. फ्लिप ऑफ म्हणजे सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला त्याला ओपन करतो आणि मॉलिक्यूलला लो कडून हाय कडे सोडतो. म्हणजे इनसाइड ऑफ द सेल टू आउटसाइड कडे सोडतो. जो मॉलिक्यूल इथं जाऊन बाइंड होणार या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साइडला बाइंड झाला की एटीपी मधला फॉस्फेट जाऊन याला बाइंड होतो. म्हणजे एनर्जी वापर केला हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ट्रान्सपोर्ट प्रोटीन एनर्जी वापरला आणि जो मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होणार आहे तो जाऊन इथं ऍक्टिव्ह साइटला बाइंड झाला तर हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन आतल्या बाजूला असा फ्लिप ऑफ होऊन ओपन होतो आणि मॉलिक्यूल लो कडून हाय कडे ट्रान्सफर होतो. आणि हा जो ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे ना एन्झाईम सारखा काम करतो बघा. एन्झाईम सारखा म्हणजे कसं, एन्झाईमला कसं ऍक्टिव्ह साईट असतं त्याला ह्याला पण असं ऍक्टिव्ह साईट असतं आणि त्या ऍक्टिव्ह साईटला स्पेसिफिक प्रकारच्या मॉलिक्यूलला तेवढंच ते बाइंड करतात आणि ट्रान्सपोर्ट करतात. लाईक एन्झाईम कॅरियर प्रोटीन व्हेरी स्पेसिफिक इन व्हॉट इट कॅरी अक्रॉस द मेम्ब्रेन. याचा अर्थ काय, हे जे कॅरियर प्रोटीन आहे ते स्पेसिफिक प्रकारच्या मॉलिक्यूलला एन्झाईम सारखं, एन्झाईम कसं स्पेसिफिक सबस्टन्सला बाइंड होतात. एन्झाईम हे सबस्ट्रेट स्पेसिफिक असतात. कुठलाही एन्झाईम कुठल्याही एन्झाईमला बाइंड होत नाही. आता उदाहरणार्थ युरिएज एन्झाईम युरिया सबस्टन्सला बाइंड होतो. सलायव्हरी अमायलेज एन्झाईम स्टार्चला बाइंड होतो. प्रत्येक एन्झाईम हा त्या सबस्ट्रेटला स्पेसिफिक असतो. तसं हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन स्पेसिफिक मॉलिक्यूलला बाइंड करतं एन्झाईम सारखं आणि तो स्पेसिफिक मॉलिक्यूलला आत सोडतो. आतून बाहेर किंवा बाहेरून आत आणतो लो कडून हाय कडे. एन्झाईम आणि सबस्ट्रेट तुम्ही स्टडी केलाय. एन्झाईम कसं एखाद्या पर्टिक्युलर सबस्ट्रेट वरती बाइंड होतो तसा ट्रान्सपोर्ट प्रोटीन पर्टिक्युलर प्रकारच्या सबस्ट्रेटला किंवा स्पेसिफिक प्रकारच्या मॉलिक्यूलला तेवढंच ते बाइंड करून लो कडून हाय कडे ट्रान्सफर करतं. बघा आता इथं बाइंड झालाय, इथं बाइंड झाल्यावर बघा या डायग्राम मध्ये काय दाखवलंय की हा मॉलिक्यूल या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला बाइंड झाला, एटीपी मधला फॉस्फेट बाइंड झाला आणि मग हा मॉलिक्यूल इथं बाइंड झाल्यावर हा एटीपी मधला फॉस्फेट वापरल्यावर बाहेर आतून बाहेरच्या बाजूला मॉलिक्यूल असं ओपन करतो. ट्रान्सपोर्ट प्रोटीन ओपन होतो आणि मॉलिक्यूलला आत सोडतो. आता इथं काय म्हटलंय बघा, आणि काय म्हटलं, ट्रान्सपोर्ट रिचेस द मॅक्झिमम when all the transport proteins used are saturated. याचा अर्थ काय, समजा हा एक सेल आहे तर ह्या सेल मध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होत असताना हे पंप्स म्हणजे ट्रान्सपोर्ट प्रोटीन वापरले जातात. हे जे आहेत त्यांना पंप्स म्हणतोय आपण, पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आता बघा इथे काय होतं, इथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होत असताना तुम्हाला माहित आहे की इतर सेल मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, हाय आहे. सेलच्या आत, सेलच्या इन मध्ये मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशन आहे आणि सेलच्या आउटसाइडला मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन आहे. आता इथं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होताना काय होतं बघा, आता हा एक पंप आहे, टोटल पंप किती आहेत, 1 2 3 आणि 4. चारही पंप मधनं मॉलिक्यूल ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट व्हायला लागलेत लो कॉन्सन्ट्रेशन कडून.
चारही पंप मधनं मॉलिक्यूल ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट व्हावं लागलेत लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे. बाहेर लो आहे, बाहेरून आत मॉलिक्यूल यायला लागलेत. बाहेर लो आहे, बाहेरून आत मॉलिक्यूल यायला लागलेत. इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे, बाहेरून आत यायला लागलेत मॉलिक्यूल पंप्सच्या मदतीने किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या मदतीने. इथं ट्रान्सपोर्ट प्रोटीन कशाचा वापर करतं? एटीपीचा वापर करतं. आता काय म्हटले बघा, ट्रान्सपोर्ट रिचेस द मॅक्झिमम व्हेन ऑल ट्रान्सपोर्टर्स आर बीइंग युज्ड. समजा या सेलला 4 ट्रान्सपोर्ट किंवा पंप आहेत, पंप प्रोटीन आहेत. पंप 1, 2, 3 आणि 4. 4 ट्रान्सपोर्ट प्रोटीन किंवा पंप आहेत आणि त्याच्याद्वारे मॉलिक्यूल ऍक्टिव्हली लो कडून हाय कडे सेलच्या आत चाललेला आहे. सगळ्या पंप मधनं 3-3 मॉलिक्यूल गेले म्हणून समजा, यातनं 3, यातनं 3, यातनं 3 लो कडून हाय कॉन्सन्ट्रेशन गेले म्हणून समजा. म्हणजे सगळ्या पंप्सचा वापर होतो तेव्हा आतल्या बाजूला मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन लो कडून हाय कडे मॅक्झिमम रीच होतं. मॅक्झिमम ट्रान्सपोर्ट रिचेस द मॅक्झिमम. मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन ऍक्टिव्हली लो कडून हाय कडे मॅक्झिमम ट्रान्सपोर्टेशन केव्हा होतंय? जेव्हा सगळे पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन यूज केले जातात किंवा सॅच्युरेट केले जातात. सगळे पंप्स किंवा मॉलिक्यूल्स, पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन जेव्हा वापरतात आणि सगळ्यामधले मॉलिक्यूल लो कडून हाय कडे जाताना ऍक्टिव्हली सगळे पंप ज्या वेळा यूज करतात त्यावेळेला आत मॅक्झिमम मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. आणखी एक पॉइंट काय बघा, ट्रान्सपोर्ट प्रोटीन आर सेन्सिटिव्ह टू इनहिबिटर्स. म्हणजे काय, काही मॉलिक्यूल असे असतात त्यांना म्हणतो आपण इनहिबिटर्स. आता ऍक्च्युअली जो मॉलिक्यूल ट्रान्सफर होणार आहे हा मॉलिक्यूल आहे, तो हाय लो कडून हाय कडे ऍक्टिव्हली चाललाय. त्याच्याऐवजी जाऊन समजा हा इनहिबिटर इथं बाइंड झाला, असे हे इनहिबिटर असतात आणि हे इनहिबिटर इथं जाऊन बाइंड झाले तर काय होतं, इनहिबिटर बाइंड झाल्यावर ऍक्च्युअल मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन ब्लॉक होतं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस संपते, थांबते. हे जे इनहिबिटर असतात ते या ट्रान्सपोर्ट प्रोटीन किंवा पंपला जाऊन बाइंड होण्याची ॲबिलिटी त्या इनहिबिटरला असतं. इथं ट्रान्सपोर्ट प्रोटीन, हा पंप, हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन, हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन, हे सगळे पंप किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत. त्यांना इनहिबिटर जाऊन बाइंड झाला की आपलं ट्रान्सपोर्टेशन मॉलिक्यूलचं ऍक्टिव्हली जे चाललेलं आहे, लो कडून हायकडे मॉलिक्यूल चाललेलं आहे ते थांबतात. म्हणून हे पंप किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन इनहिबिटर केमिकलला सेन्सिटिव्ह असतात. त्याला देखील आपल्या साईटला, ऍक्टिव्ह साईटला बांधून घेऊ शकतात. फक्त जो मॉलिक्यूल ट्रान्सफर होणार आहे तो तेवढाच न बाइंड होता दुसरे काही या मॉलिक्यूल बरोबर कॉम्पीट करायला दुसरे काही अननोन मॉलिक्यूल जाऊन बाइंड झाले की आपलं ऍक्च्युअल मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन थांबतं. जे असे काही केमिकल असतात ते ह्या आपल्या मॉलिक्यूल बरोबर, म्हणजे लो कडून हायकडे जे मॉलिक्यूल चाललंय त्याच्याबरोबर हे कॉम्पीट करतात ट्रान्सपोर्ट प्रोटीनसाठी. आता एन्झाईम मध्ये तुम्ही कसं स्टडी केलं बघा, कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन म्हणून स्टडी केला. एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटला 2 मॉलिक्यूल कॉम्पीट करतात. जो ऍक्च्युअल सबस्ट्रेट आहे तो कॉम्पीट करतो आणि इनहिबिटर कॉम्पीट करतो. आता इथे इनहिबिटरचा अर्थ काय, इनहिबिटर जाऊन या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साईटला बाइंड झाला तर आपला ऍक्च्युअली मॉलिक्यूल जो लो कडून हायकडे चाललाय त्याचं ट्रान्सपोर्टेशन ब्लॉक होतं. मग इनहिबिटरला बांधायला जागा कोण द्यायला लागलंय, पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन. हे काय असतात पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन, या इनहिबिटरला सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे ते आपल्या जागेला त्याला येऊन बाइंड होऊ देतात या केमिकलला. हा इनहिबिटर म्हणजे एक अननोन केमिकल असतो. हा अननोन केमिकल किंवा इनहिबिटर तो जाऊन बाइंड झाला तर आपल्या ऍक्च्युअली मॉलिक्यूल जे ट्रान्सपोर्ट होणार आहेत लो कडून हायकडे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन काय होतं तर ब्लॉक होतं. अशा प्रकारे हे जे ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. थोडंसं समराइज करतो मी. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होत असताना, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होत असताना सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला किंवा आउटसाइडहून इनसाइडला होत असताना केव्हा लक्षात घ्या, आता ह्या सेलच्या बाबतीत
मॉलिक्युलचं लो कडून हायकडे ट्रान्सपोर्ट व्हावं लागलंय, म्हणजे सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला व्हावं लागलंय. तर इथं पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर केला जातो. आणि हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन इथं एटीपी एनर्जीचा वापर करतात. एटीपी मधला फॉस्फेट या ट्रान्सपोर्टला बाइंड होतो आणि मग या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साईटला हा मॉलिक्यूल जाऊन हा बाइंड होतो. बाइंड झाल्यावर हा मॉलिक्यूल आतल्या बाजूला आतून बाहेरच्या बाजूला ओपन होतो आणि मॉलिक्यूलला लोकडून हायकडे नेतो. आणि मग हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत ते खूप सिलेक्टिव्ह आहेत. सिलेक्टेड पदार्थांना तेवढंच ते बाइंड करतात आणि ट्रान्सफर करतात. एन्झाईम कसं एका स्पेसिफिक पदार्थाला बाइंड होतं. आता युरिएज एन्झाईम युरियाला बाइंड होतं, सलायव्हरी अमायलेज स्टार्चला बाइंड होतं. तसं हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन सिलेक्टेड पदार्थांना तेवढंच बाइंड करतो आणि ट्रान्सपोर्ट करतो. आणि याला हे काय असतात, जेव्हा सगळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन यूज केले जातात तेव्हा मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्टेशन लो कडून हायकडे सेलच्या आत मॅक्झिमम ट्रान्सपोर्टेशन होतं. काही केमिकल्सना हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत तिथं काही वेळेला इनहिबिटर जाऊन बाइंड झाले की ऍक्च्युअली मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्टेशन ब्लॉक होतं. कारण हे पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन या इनहिबिटर्सना म्हणजे अननोन केमिकलला जे ऍक्च्युअली प्रोसेस ब्लॉक करायला लागले, स्टॉप करायला लागले, त्याला सेन्सिटिव्ह हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन असतात. इनहिबिटर्स म्हणजे असा केमिकल की तो आपले ऍक्टिव्ह प्रोसेस स्टॉप करायला आहे. तो जाऊन इथं बाइंड झाला की ऍक्टिव्ह मॉलिक्युलचं जे लो कडून हायकडे ट्रान्सपोर्ट होलंय ना ते थांबतं. इनहिबिटर म्हणजे काय, स्टॉप करणारा केमिकल, ऍक्टिव्ह प्रोसेस स्टॉप करणारा केमिकल. त्याला सेन्सिटिव्ह कोण असतात, पंप्स किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन त्याला सेन्सिटिव्ह असतात. हे झालं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता यामध्ये दोन प्रकार स्टडी करायचे आपल्याला, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. आता बघा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये दोन प्रकार आहेत, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा एक प्रकार आहे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता पहिल्यांदा बघूया आपण प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्यासाठी आता समजा हा सेल मेम्ब्रेन आहे, तर ह्या सेल मेम्ब्रेनला च्या इन आणि आउट मध्ये, सेलच्या इन आउटसाइड आणि इनसाइड मध्ये सोडियम आणि पोटॅशियम आयॉनचं ट्रान्सपोर्टेशन ऍक्टिव्हली कसं होतं ते पाहायचं आहे आपल्याला. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सोडियम आणि पोटॅशियम आयॉनचं ट्रान्सपोर्टेशन ऍक्टिव्हली कसं होतं सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून सेलच्या आउटसाइडला आणि इनसाइडला हे स्टडी करायचं. आता समजा सोडियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या आउटसाइडला 140 मिलीमोल आहे, पोटॅशियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या आउटसाइडला 40 मिलीमोल आहे आणि सेलच्या इनसाइडला सोडियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 40 मिलीमोल आणि पोटॅशियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते 140 मिलीमोल. म्हणजे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या इनसाइडला लो आहे, पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या इनसाइडला हाय आहे. याच्या उलट पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या आउटसाइडला लो आहे आणि सेलच्या इनसाइडला पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, हाय. आता बघा सोडियम आयॉन जे आहेत या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला, त्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साइडला दोन सोडियम आयॉन या ठिकाणी जाऊन बाइंड होतात. हा एक सोडियम आणि हा एक सोडियम त्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या ऍक्टिव्ह साइडला इथं जाऊन बाइंड होतो. पण ट्रान्सपोर्ट प्रोटीन एटीपीचा वापर करतात आणि मग हे सोडियम आयॉन त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन कडून त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडे, म्हणजे इनसाइडला लो आहे आणि आउटसाइडला सोडियम काय आहे, हाय आहे. मग सोडियम आयॉन ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या मदतीने सेलच्या बाहेर सोडले जातात. आणि त्याच वेळेला दोन सोडियम ज्या वेळेला बाहेर जातात तेव्हा सेलच्या आउटसाइड होऊन त्याच वेळेला त्याच ट्रान्सपोर्ट प्रोटीनला 3 पोटॅशियम या ठिकाणी बाइंड होतात. पोटॅशियम ज्या वेळेला त्याला बाइंड होतात त्यावेळेला देखील हे एटीपीचा वापर करतं आणि पोटॅशियमला सेलच्या आउटसाइड होऊन सेलच्या इनसाइडला सोडतं. म्हणजे दोन पोटॅशियम दोन सोडियम ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला 3 पोटॅशियम आत येतात. बघा इकडं पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. किती आहे, सॉरी पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर लो आहे, 40 मिलीमोल आहे आणि आज जे आहे ते 140 मिलीमोल आहे पोटॅशियम. मग पोटॅशियम पण लो कडून हाय कडे चाललाय. ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर करून तो पण लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कडे पंप करायला लागले. हे सोडियम पोटॅशियम पंप ट्रान्सपोर्ट प्रोटीन असं म्हणतात.
ते ऍक्टिव्हली प्रायमरी ट्रान्सपोर्ट प्रोटीन मध्ये या ठिकाणी हेल्प करतात. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी बेस्ट एक्झाम्पल मी सांगितलं. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सोडियम आणि पोटॅशियमचं ट्रान्सपोर्टेशन सेलच्या आउटसाइडला आणि इनसाइडला कसं होतं सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून हे पाहिलं आपण. समजा हा सेलचा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे म्हणजे आउटसाइड द सेल, आणि हा इंट्रासेल्युलर फ्लुइड आहे म्हणजे सेलचा इनसाइड द सेल आहे. सेलच्या इनसाइडला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे 40 मिलीमोल आहे, पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे 140 मिलीमोल आहे. सेलच्या आउटसाइडला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे 140 मिलीमोल आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन 40 मिलीमोल आहे. असा हा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इनसाइड आणि आउटसाइडच्या सेलला आहे. मग सोडियम सुरुवातीला काय करतं, त्याच्या लो कडून हाय कडे जाताना या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला बाइंड होतं आणि मग ट्रान्सपोर्ट प्रोटीन एटीपीचा वापर करतं आणि सोडियमला सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला म्हणजे लो कडून हाय कडे सोडतं. त्याच वेळेला किती सोडियम बाहेर गेले, 2 सोडियम बाहेर गेले. त्याच वेळेला 3 सोडियम या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला बाइंड होतात, परत एटीपीचा वापर होतो आणि 3 पोटॅशियम या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला बाइंड होतं आणि ते पोटॅशियम त्याच्या लो कडून हाय कडे ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमचं एक्सचेंज सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला आणि इनसाइडहून आउटसाइडला, हे म्हणजे प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं आपण म्हणतो. सोडियम पोटॅशियम पंप हे जे आहे ते प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये इन्व्हॉल्व होतात. इथं देखील सोडियमचं लो कडून हाय कडे झालं, पोटॅशियमचं लो कडून हाय कडे झालं. आता आपण सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय हे पाहूया. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे समजा हा एक सेल आहे आणि सेलला हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन ह्या सेलला आहे. आता हा सेलचा इन पार्ट आहे, इनसाइड पार्ट आहे. हा सेलचा आउट पार्ट आहे, आउटसाइड सेल. आता इथं बघा, इथं मॉलिक्यूल ए आहेत. हे जे मॉलिक्यूल ए आहेत, ए मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन आउटसाइड द सेल काय आहे तर बघा हाय आहे, आणि ए मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या इनसाइडला जे आहे ते लो आहे, लो ए मॉलिक्यूल कॉन्सन्ट्रेशन. दुसरा एक मॉलिक्यूल आहे इथं बी मॉलिक्यूल आहे. बी मॉलिक्यूलचं सेलच्या आउटसाइडला कॉन्सन्ट्रेशन लो आहे आणि सेलच्या इनसाइडला कॉन्सन्ट्रेशन बी मॉलिक्यूलचं काय आहे बघा हाय आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन बी मॉलिक्यूल इनसाइड द सेल. आता बघा इथं काय होतं, ए मॉलिक्यूलचं मुवमेंट हाय कडून लो कडे होतं. म्हणजे सेलच्या आउटसाइड मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे आणि सेलच्या इनसाइड मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे. तेव्हा ए मॉलिक्यूलचं मुवमेंट हाय कडून लो कडे होतं, म्हणजे सेलच्या आउटसाइड होऊन इनसाइडला होतं. तेव्हाच बी मॉलिक्यूलचं मुवमेंट, हा मॉलिक्यूल ए आत गेल्यावर बी मॉलिक्यूलचं मुवमेंट या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या मदतीतून लो कडून हाय कडे होतं. याला को ट्रान्सपोर्ट असं म्हणतात. म्हणजे ए मॉलिक्यूल हाय कडून लो कडे चाललाय सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये, तेव्हाच बी मॉलिक्यूल लो कडून हाय कडे जातो. या पंप्सचा म्हणजेच ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर करून. हा अलोन लो कडून हाय कडे जाऊ शकत नाही, बी मॉलिक्यूल एकटाच जाऊ शकत नाही जोपर्यंत ए मॉलिक्यूल आत जात नाही. जरी ते ए बाहेर हाय असल्याने आत लो असले, ए आत एंट्री केला की बी लो कडून हाय कडे ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या मदतीने जातं. याला म्हणतात सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एका मॉलिक्यूलचं मुवमेंट दुसऱ्या मॉलिक्यूलवरती असतं. आता आपण याला म्हणू शकतो आपण को ट्रान्सपोर्ट असं म्हणतात. को ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, 2 मॉलिक्यूल एकत्रित ट्रान्सपोर्ट होतात. ए मॉलिक्यूल हाय कडून लो कडे चाललाय काही प्रॉब्लेम नाही, परंतु बी मॉलिक्यूल लो कडून हाय कडे केव्हा जाणार, जेव्हा ए ची एंट्री होणार तेव्हाच बी मॉलिक्यूल जाणार. याला म्हणतात सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. असं देखील सेलमध्ये होत असतं. आणि अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार पाहिले, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये
सोडियम आणि पोटॅशियमचं एक्सचेंज सेलच्या आउटसाइड आणि इनसाइडला कसं होतं ऍक्टिव्हली ते आपण पाहिलं. आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एक मॉलिक्यूल हायकडून लोकडे जातो, दुसरा मॉलिक्यूल लोकडून हायकडे जातो. परंतु जेव्हा एक मॉलिक्यूल ए मॉलिक्यूल जात नाही तोपर्यंत बी मॉलिक्यूल जात नाही, त्याला सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. आता तिन्ही ट्रान्सपोर्टेशनचे कंपॅरिझन बघा. सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, काय सिमिलर कॅरेक्टर पण आहेत. मेम्ब्रेन प्रोटीन म्हणजे मॉलिक्यूलला इनसाइडहून आउटसाइडला किंवा आउटसाइडहून इनसाइडला सेलच्या आत आणायचं असेल तर कुठल्या ट्रान्सपोर्टमध्ये मेम्ब्रेन प्रोटीन आहे? फॅसिलिटेड आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मेम्ब्रेन प्रोटीन आहे. सिंपल डिफ्युजनमध्ये नाही आहे. सिंपल डिफ्युजन हे लिपिड बायलेअर मधून क्रॉस होऊन होतं, त्यामुळे तिथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होताना मेम्ब्रेन प्रोटीनची आवश्यकता नाही आहे. सिंपल डिफ्युजन मध्ये मेम्ब्रेन प्रोटीन लागत नाही. समजा या ठिकाणी बघा, हा सेल मेम्ब्रेन, आता इथं मेम्ब्रेन प्रोटीनची आवश्यकता. हे जे मेम्ब्रेन प्रोटीन आहे, मॉलिक्यूलला इनसाइड आणि मॉलिक्यूलला आउटसाइड सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून ट्रान्सफर करायचा असेल तर कुठल्या डिफ्युजन मध्ये लागतं? फॅसिलिटेड आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये लागतं. सिंपल डिफ्युजन होताना कसं होतं तर ह्या लिपिड बायलेअर मधून होतं. लिपिड बायलेअर मधून मॉलिक्यूल क्रॉस होतात. इथं ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता नाही. हे जे सेल मेम्ब्रेन आहे ना, तिथं लिपिड बायलेअर असतं आणि लिपिड बायलेअर मध्ये हे मॉलिक्यूल इझिली ट्रान्सफर होतात. कुठल्या डिफ्युजनच्या द्वारे? सिंपल डिफ्युजनच्या द्वारे. परंतु लक्षात घ्या, इथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट लो कडून हायकडे होत असतं आणि फॅसिलिटेड डिफ्युजन हाय कडून लो कडे. त्यांच्यासाठी इथं मेम्ब्रेन प्रोटीनची आवश्यकता असते. दुसरं बघा, हायली सिलेक्टिव्ह म्हणजे काय? हे जे मेम्ब्रेन प्रोटीन, ही जी प्रोसेस आहे सिंपल डिफ्युजन सिलेक्टेड मॉलिक्यूलला तेवढंच ट्रान्सफर करत असं नाही. मॅक्झिमम मॉलिक्यूल सिंपल डिफ्युजनला जातात. परंतु फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये मेम्ब्रेन प्रोटीन सिलेक्टेड मॉलिक्यूल, आता फॉर एक्झाम्पल फॅसिलिटेड डिफ्युजन व्हावं लागलंय. फॅसिलिटेड डिफ्युजन होत असताना मेम्ब्रेन प्रोटीन जे असतात ते पोलार मॉलिक्यूलला ट्रान्सफर करतात. हायड्रोफिलिक मॉइटी असणारे मॉलिक्यूल ट्रान्सफर करतात, म्हणजे सिलेक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट देखील सिलेक्टिव्ह आहे. सिलेक्टेड पदार्थांना तेवढंच सेलच्या इनसाइड आणि आउटसाइडला नेतं. ट्रान्सपोर्ट सॅच्युरेट्स याचा अर्थ काय? ट्रान्सपोर्ट म्हणजे इथं ट्रान्सपोर्ट प्रोटीन नाही आहे, त्यामुळे सॅच्युरेशनचा पॉईंटच नाही. ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापरच होत नाही. आता समजा हा सेल आहे, या सेलला असे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. या सेल मधून मॉलिक्यूल मॅक्झिमम आत केव्हा जाणार? मॅक्झिमम ट्रान्सपोर्टेशन सेलच्या आत केव्हा होणार? सगळे ट्रान्सपोर्टचा वापर होतो, सॅच्युरेट होतो. तसं ट्रान्सपोर्ट प्रोटीनचं सॅच्युरेशन कुठल्या डिफ्युजन मध्ये होत असतंय? फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये होत असतं. फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये इथं काय होतं बघा, तर ट्रान्सपोर्ट प्रोटीनचं सॅच्युरेशन होतं, म्हणजे सेलच्या आत मॉलिक्यूल मॅक्झिमम ट्रान्सपोर्ट झाल्यावर ट्रान्सपोर्ट प्रोटीनचं सॅच्युरेशन होतं. अपहिल ट्रान्सपोर्ट, आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे ती लो कडून हाय कडे व्हायला लागली, म्हणजे अपहिल झाले. येस, अपहिल, लो कडून हाय कडे. आणि फॅसिलिटेड कसं आहे? हाय कडून लो कडे, म्हणजे फॅसिलिटेड अपहिल नाही. ऍक्टिव्ह तेवढीच अपहिल आहे, लो कडून हाय कडे. फॅसिलिटेड अपहिल ट्रान्सपोर्ट नाही, सिंपल डिफ्युजन अपहिल नाही. कारण सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कडे होतं. ऍक्टिव्ह तेवढंच, सॉरी, सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन हाय कडून लो कडे होतं. त्यामुळे सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन इथं अपहिल प्रोसेस होत नाही. अपहिल फक्त ऍक्टिव्ह होतं, कारण ऍक्टिव्ह जे आहे ते कुणीकडून कुणीकडे व्हायला लागलंय?
लो कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे व्हायला लागलंय. तर ही जी प्रोसेस आहे ती ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह कशी ट्रान्सपोर्ट आहे? लो कडून हाय कडे म्हणजे अपहिल आहे. आणि पॅसिव्ह म्हणजे ही फॅसिलिटेड आणि सिंपल डिफ्युजन ती हाय कडून लो कडे होते. कुठे एनर्जीचा वापर होतो? सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये एटीपीचा वापर होत नाही. ऍक्टिव्ह मध्ये तेवढंच ट्रान्सपोर्ट प्रोटीन एटीपी एनर्जीचा वापर करतात. अशा पद्धतीने हे तिन्ही ट्रान्सपोर्ट्सचे आपण कंपॅरिझन पॉइंट स्टडी केले. आता आपण काय काय स्टडी केलं बघा. प्लांटमध्ये सेलच्या आत मॉलिक्यूल इन किंवा आउट जायचा असेल तर सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट या पद्धतीनं मॉलिक्यूल सेलच्या आत येतात. सेलच्या आतून एका सेलहून दुसऱ्या सेलला जातात. टिश्यूमध्ये मूव्ह होतात. टिश्यूहून अवयवांच्या मध्ये मूव्ह होतात. आता समजा एखादा मॉलिक्यूल रूटच्या आत आला, रूटहून स्टेमला जातो, स्टेमहून लीपला जातो. असाच मॉलिक्यूल पहिल्यांदा सेलच्या आत तर यायला पाहिजे ना. मग सेलच्या आत एंट्री आणि एक्झिट होताना सेल मेम्ब्रेनला क्रॉस केलं पाहिजे. मग सेल मेम्ब्रेनला क्रॉस करत असताना मॉलिक्यूल अशा तीन पद्धतीने येत असतात. सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. केव्हा केव्हा सिंपल डिफ्युजननं काही मॉलिक्यूल आहेत, सगळे मॉलिक्यूल मॅक्झिमम सिंपल डिफ्युजनने येतात. काही सिलेक्टेड मॉलिक्यूल जे सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाहीत ते फॅसिलिटेड डिफ्युजनने येतात. काही मॉलिक्यूल लो कडून हायकडे येताना ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा वापर करून येत असतात. आता काही वेळा असं असतं की रूटमध्ये मॉलिक्यूल आता उदाहरणार्थ बघूया आपण. मॅक्झिमम ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट किंवा प्रोसेस जी असते ती कशी होत असते ते पाहूया. आता बघा, आपण एवढं सगळं स्टडी करायला की मॉलिक्यूलच्या सेलच्या आत एंट्री किंवा एक्झिट ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह पद्धतीनं. समजा हे सॉइल आहे आणि सॉइलमध्ये मिनरल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते हाय आहे. तेव्हा मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन सॉइलमध्ये हाय असताना रूटमध्ये मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर लो आहे. लो मिनरल्स इन रूट, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल इन रूट. तेव्हा सॉइलमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन आहे मिनरलचं. जेव्हा सॉइलमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन मिनरलचं असेल तेव्हा मिनरल हाय कडून लो कडे ज्यावेळेला जातात ते पॅसिव्ह पद्धतीने जात असतात. असा हा फायदा मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. मग या रूटच्या पहिल्या सेलमध्ये जाताना ते पॅसिव्ह पद्धतीने जातात. आता काही वेळा काय असतं की मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन सॉइलमध्ये काय असतं तर लो असतो आणि रूटमध्ये काय असतं मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन तर हाय असतं.